ओके, गुड आफ्टरनून. तर ऑनलाईनचे मेंबर्स, माझा आवाज तुम्हाला येतोय का? जे ऑनलाईनचे स्टुडंट्स आहेत त्यांना माझा आवाज येतोय का? तर आजपासून पहा, आपल्या फर्स्ट पायथॉन डेमो सेशनला आपण सुरुवात करतोय. तर जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण पहा फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट बॅच आपण स्टार्ट करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ठिकाणी जाणून घेण्याची गरज आहे की नेमकी फुल स्टॅक म्हणजे काय, आणि जर आपल्याला फुल स्टॅक डेव्हलपर व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या लँग्वेजेस कव्हर करण्याची गरज आहे, त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या टेक्नॉलॉजी शिकायच्या, त्यासाठी आपलं पहिली स्टेप काय असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायची गरज आहे. तर त्यासाठी आज आपण या ठिकाणी पाहतोय व्हॉट इज फुल स्टॅक, आणि आपल्याला फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर होण्यासाठी कोणकोणत्या टेक्नॉलॉजीजची या ठिकाणी आपल्याला गरज लागणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आजचं सेशन आपण स्टार्ट करतोय. तर वेलकम सर्वांना. हा, तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया व्हॉट इज फुल स्टॅक डेव्हलपर. व्हॉट इज फुल स्टॅक डेव्हलपर. तर लक्षात घ्या, फुल स्टॅक डेव्हलपरचे वेगवेगळे प्रकारचे असतात. म्हणजे काय, जर समजा तुम्ही बॅकएंडला पायथॉन जर शिकत असताल तर तुम्ही कोण होणार आहात, एक पायथॉन फुल स्टॅक डेव्हलपर. बॅकएंडला तुम्ही जर जावा शिकत असताल तर तुम्ही कोण होता, एक फुल स्टॅक जावा डेव्हलपर. बॅकएंडला जर तुम्ही पीएचपी शिकत असताल तर तुम्ही या ठिकाणी होता एक फुल स्टॅक पीएचपी डेव्हलपर. पण पहा, या ठिकाणी आपण बॅकएंडला शिकणार आहोत पायथॉन. बॅकएंडला काय शिकणार आहोत आपण, पायथॉन या ठिकाणी शिकणार आहोत. तर आपण एक होणार आहोत फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर. तर आपण या ठिकाणी आता पाहूयात की व्हॉट इज फुल स्टॅक डेव्हलपर. तर लक्षात घ्या, तुम्ही काय करता, आपण आपला लॅपटॉप असू द्या, मोबाईल असू द्या, आपण काहीतरी सर्च करतो. आपण गुगलला जातो. गुगलला गेल्यानंतर आपण काहीतरी सर्च करतो, काही असू द्या, तुम्ही युट्यूब असू द्या, इंस्टाग्राम असू द्या, फेसबुक असू द्या, तुम्ही तिथे जाता आणि तुमचा कंटेंट काय करत असता, तुम्ही सर्च करत असता. तर इथे एक्झाम्पल म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर, लॅपटॉपवर आहात. लॅपटॉपवर इथे आल्यानंतर तुम्ही काय करताय, इंस्टाग्राम सर्च करतायत. काय सर्च करतायत तुम्ही, इंस्टाग्रामच्या पेजवर या ठिकाणी जातायत. www.instagram.com ह्या पेजवर तुम्ही काय करतायत, जातायत. समजा ऑलरेडी जर तुमच्याकडे ऍप असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या ऍपच्या थ्रू डायरेक्टली तुम्ही लॉग इन करता. पण जर समजा तुम्ही वेबसाईटवर असताल तर आपला कोर्स हा वेब डेव्हलपमेंट आहे. आपण यामध्ये काय करणार आहोत, वेबसाईट डेव्हलप करण्याच्या या ठिकाणी शिकणार आहोत. तर तुम्ही काय करता, या ठिकाणी सर्च करता, गुगलला जाता, www.instagram.com असू द्या, फेसबुक असू द्या, तुमचं ट्विटर असू द्या, युट्यूब असू द्या, काही असू द्या, कोणतीही वेबसाईट घ्या. समजा मी या ठिकाणी सर्च केलेला आहे instagram.com. आता त्यानंतर मला काय करायचं असतं, मला माझं लॉग इन करायचंय. म्हणजे असं आहे ज्यावेळेस तुम्ही इंस्टाग्रामचं पेज ओपन करता, तुम्हाला तिथे काय करावं लागतं, युजर नेम आणि पासवर्ड एंटर करावं लागतं. ओके, आणि त्यानंतर तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकता आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी पेज काय होत असतं, तुम्हाला लॉग इन होतं. असं आहे का की मी या ठिकाणी माझं युजर नेम आणि पासवर्ड टाकतोय आणि मला दुसऱ्यांचं या ठिकाणी पेज ओपन झालंय, असं होत नाही. तर इथे आपण काय करतो, ज्या वेळेस आपण इंस्टाग्रामच्या पेजवर जातो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा दिसतं तुम्हाला लॉग इन पेज. तुम्ही या ठिकाणी काय करता, लॉग इन करता. जर समजा तुम्ही नवीन मेंबर्स असताल तुम्ही काय करता, रजिस्ट्रेशन करता. जर समजा तुम्ही न्यू असताल तुम्ही काय करत असता, रजिस्ट्रेशन करता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुमची पूर्ण माहिती फिल करता. फिल केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड काय होत असतो, भेटत असतो. ओके, हे मी तुम्हाला पूर्ण एक प्रोजेक्ट आहे, 2-3 प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्ट मध्ये मी तुम्हाला समजून सांगेल. पण आता ज्यावेळेस तुम्ही सर्च करता त्यावेळेस एक लॉग इन पेज किंवा एक रजिस्ट्रेशन पेज तुम्हाला ओपन होतं. तुम्ही तुमचा काय करता, युजर नेम आणि पासवर्ड टाकता. तुम्हाला एक लॉग इन फॉर्म इथे ओपन होतो आणि तुम्ही काय करता, युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करता. आणि तुम्ही काय करता, लॉग इन बटनवर किंवा साइन अप बटनवर क्लिक करता. आता होतं काय, आपल्या ठिकाणी काय वाटतं की आपलं युजर नेम आणि पासवर्ड टाकलं का आपल्याला पेज ओपन होतं, पण तसं नाही. पाठीमागे काहीतरी वर्किंग चालू असतं, पण ते पाठीमागचं वर्किंग आपल्याला दिसत नाही. ओके, म्हणजे आपण काय करतो, युजर नेम आणि पासवर्ड ज्या वेळेस टाकतो त्यावेळेस आपण काय करतो, जे काय त्याचं सर्व्हर आहे
इंस्टाग्रामचं जे काय या ठिकाणी सर्व्हर आहे इंटरनेटच्या थ्रू आपण काय करतो त्याला रिक्वेस्ट पाठवतो. काय पाठवतो आपण? रिक्वेस्ट पाठवतो. का? काय रिक्वेस्ट पाठवतो की आपला जो काय युजर आणि पासवर्ड आहे तो मला या ठिकाणी काय करून दे, माझं पेज मला लॉग इन करून दे. पेज काय करून दे, मला लॉग इन करून दे. पण ज्यावेळेस आपण रिक्वेस्ट पाठवतो, रिक्वेस्ट कुठे जाते? आपल्या सर्व्हरच्या थ्रू आपल्या डेटाबेस मध्ये जाते. म्हणजे सर्व्हर काय करतो या ठिकाणी आपली माहिती घेऊन जाण्याचं काम करतो. म्हणजे सर्व्हर तुम्ही रूम पाहिलेला असेल पहा, सर्व्हर रूम तिथे काय करू शकतो आपण? आपला डेटा आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे सर्व्हर काय करतं, आपण रिक्वेस्ट पाठवल्यानंतर सर्व्हर तो त्याच्या डेटाबेस मध्ये जातो, डेटाबेस मध्ये चेक करतो की आपण टाकलेला युजर नेम आणि पासवर्ड आपल्या डेटाबेस मध्ये आहे का, म्हणजे तो युजर ऑलरेडी त्या युजरने रजिस्ट्रेशन केलेला आहे का, तो युजर आपल्याकडे ओल्ड युजर आहे का, तो चेक करतो. आणि जर समजा या ठिकाणी तुमचं या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड जर करेक्ट असेल तो चेक करतो युजर नेम आणि पासवर्ड बरोबर आहे का नाही. आणि चेक केल्यानंतर काय करतो, आपल्याला सर्व्हर परत इंटरनेटच्या थ्रू आपल्याला रिस्पॉन्स देतो. आणि रिस्पॉन्स दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, आपलं लॉग इन म्हणजे इंस्टाग्रामचं पेज या ठिकाणी आपलं काय होतं, लॉग इन होतं. कोणतं? आपण जो युजर नेम पासवर्ड टाकलेला आहे, म्हणजे आपलंच या ठिकाणी इंस्टाग्रामचं पेज काय होतं, आपल्याला ओपन होतं. म्हणजे सांगायचं काय की हे तुम्हाला दिसत नाहीये, हे जे काय वर्किंग चालू आहे, आपण रिक्वेस्ट पाठवतो आपल्याला रिस्पॉन्स भेटतो, हे जे काय वर्किंग चालू आहे हे वर्किंग आपल्याला दिसत नाही. हे बॅकएंडला चालू असतं. कुठे चालू असतं? बॅकएंडला. आपल्याला फक्त काय दिसतं, तर आपल्याला या ठिकाणी इंस्टाग्रामचं लॉग इन पेज असेल, रजिस्ट्रेशन पेज असेल, इंस्टावरच्या आपल्याला आपलं मेन पेज असेल, रील्स आपण पाहू शकतो, आपण पोस्ट पाहू शकतो. म्हणजे आपण काय करू शकतो, या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी पेजेस आपण शो करू शकतो. म्हणजे सांगायचं काय, हे जे काय तुम्हाला दिसतंय, हे जे काय तुम्हाला डोळ्याने दिसतंय, याला म्हणायचंय तुम्हाला फ्रंट एंड. जे पेजेस दिसतायत, ओके, फेसबुक असू द्या, युट्यूब असू द्या, तुमचं फ्लिपकार्ट असू द्या, अमेझॉन असू द्या, जे काय तुम्हाला डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. ओके. आणि जे आपल्याला दिसत नाही, जे पाठीमागचं वर्किंग, त्याला आपण म्हणतोय बॅक एंड. आणि डेटा स्टोअर करण्यासाठी आपण काय यूज करतो? डेटाबेस. ओके. तर इथपर्यंत तुम्हाला समजतंय? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का एकदा सांगा. म्हणजे मी तुम्हाला एक छोटासा एक प्रोजेक्ट दाखवतो. आता जे काय मी तुम्हाला सांगितलं ना, त्याच्यावर मी तुम्हाला काय करतो, एखादा प्रोजेक्ट तुम्हाला मी डिस्प्ले करतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला नेमकी काय शिकायचं आणि ऍक्च्युअली वर्क हे काय होत असतं. तर माझा आवाज तुम्हाला येतोय का एकदा स्पष्ट सांगा बरं. ओके. चला, तर आता पहा, तुम्ही काय करता, इंस्टाग्राम लॉग इन करता. तर इंस्टाग्रामवर तुम्ही काय करू शकता, तुमच्या पोस्ट असतील, तुमच्या रील्स असतील, तुम्ही काय करू शकता, ऍड करू शकता. तुम्ही दुसऱ्यांच्या पेज मध्ये ऍड करू शकता का रील्स आणि पेजेस? नाही. समजा एक तुमचं इंस्टाग्रामचं पेज आहे आणि दुसऱ्याचे पोस्ट मध्ये तुम्हाला काय करायचं, डिलीट कर. तुमचा एक फ्रेंड आहे आणि त्या फ्रेंडची पोस्ट काय करायची, तुम्हाला डिलीट करायची. तुम्ही डिलीट करू शकता का? तुम्ही अपडेट करू शकता का? नाही. तुम्ही कोणती अपडेट करू शकता, तुमचं पेज मधले तुम्ही काय करू शकता, तुम्ही एडिट करू शकता, अपडेट करू शकता, ऍड करू शकता. तुम्ही दुसऱ्यांच्या ठिकाणी पेज मधून ऍड अपडेट करू शकत नाही. तर इथे पहा, मी तुम्हाला एक छोटासा प्रोजेक्ट दाखवतो. त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की नेमकी या ठिकाणी पहा आपण काय काय यूज केलेला आहे, नेमकी फ्रंट एंड काय आहे, बॅक एंड काय आहे आणि डेटाबेस काय आहे, तुम्हाला मी इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पाहूया आपल्याकडे प्रोजेक्ट आहे का. हा, ठीक आहे. तर इथे आपण एक सोशल मीडियाचा प्रोजेक्ट ओपन करूया. तर इथे पहा, मी CMD एंटर करतो. हे सर्व तुम्ही पुढे जाऊन शिकणार आहात. हे सर्व तुम्ही पुढे जाऊन शिकणार आहात. तर पायथॉनचा प्रोजेक्ट आपण काय करतोय, बॅकएंड म्हणजे सर्व्हरला काम करतोय. तर लक्षात घ्या, वेबसाईट ह्या तुमच्या दोन प्रकारच्या असतात. एक असतात तुमची स्टॅटिक वेबसाईट आणि दुसरी असते तुमची डायनॅमिक वेबसाईट. डायनॅमिक म्हणजे काय, की आपण काय करतो, सर्व्हर साईटला काम करतो. कुठे काम करतो आपण, सर्व्हर साईटला. तर इथे पहा, त्यासाठी मला या ठिकाणी गरज लागेल सर्व्हरची. तर मी या ठिकाणी माझं सर्व्हर स्टार्ट करतोय. हे सगळं तुम्ही पुढे जाऊन शिकणार आहात. पायथॉन हे कमांड तुम्हाला शिकायच्यात. पायथॉन manage.py रन सर्व्हर. ओके. तुम्हाला एक मी प्रोजेक्ट दाखवल्यानंतर तुम्हाला एक पूर्णपणे आयडिया येऊन जाईल की आपल्याला नेमकी आपल्या कोर्समध्ये काय शिकायचंय. ओके. इथे पहा, मला हा माझा पोर्ट नंबर इथे भेटलेला आहे. इथून मी याला कॉपी करतो आणि इथे मी पेस्ट करतो. माझा प्रोजेक्ट तुम्हाला शो होईल.
तर या प्रोजेक्ट मध्ये काय सोशल मीडिया आहे पहा. तुम्ही काय करू शकता आर्टिकल तुमची ऍड करू शकता. तुमचे आर्टिकल काय करू शकता तुम्ही इथे ऍड करू शकता. ओके म्हणजे आता इथे पहा नवीन वेगवेगळ्या युजर कुणी पण असू द्या. समजा आता मी आहे किंवा तुम्ही आहात तुम्ही सुद्धा काय करू शकता तुमच्या या ठिकाणी आर्टिकल तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे इथे पहा एक आर्टिकलचा म्हणतोय आपण टायटल आर्टिकल जो ऍड करतोय त्या आर्टिकलचं नाव आणि आर्टिकल मध्ये त्याची डिटेल्स त्याची काय करतोय तो डिटेल्स या ठिकाणी ऍड करतो. म्हणजे थोडक्यात एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपण म्हणूया की तिथे तुम्ही काय करू शकता तुमचे आर्टिकल्स तुम्ही ऍड करू शकता पहा. ओके म्हणजे कुणी पण ऍड करू शकतो कुणीही ऍड करू शकतो. जसं युट्यूब आहे पहा युट्यूबला आपण एखादा व्हिडिओ जर चालू असेल तुम्ही कमेंट देता पहा काय देता तुम्ही कमेंट कुणीही करू शकतं. कमेंट कुणीही करू शकतो. सेम त्याच प्रकारे इथे पाय आर्टिकल हे समजा हे लक्ष नावाचं एक ऑथर आहे इथे पहा साई नावाचं एक ऑथर आहे. मी दुसऱ्या पेजवर जातोय इथे पहा वेगवेगळे तुम्हाला ऑथर दिसतील पहा पहा इथे तेच आहेत. दुसरे पाहतो हा नेहा नावाचा ऑथर आहे ओमकार नावाचा ऑथर आहे निशा नावाचा ऑथर आहे पहा. म्हणजे इथे तुम्ही काय करतात तुमचे आर्टिकल तुम्ही ऍड करतायत आणि ते आर्टिकल तुमच्या वेबसाईटवर काय होत आहेत डिस्प्ले होत आहेत. तर मला सुद्धा काय करायचंय मला एक आर्टिकल ऍड करायचंय. माझं आर्टिकल मला काय करायचंय ऍड करायचं. त्यासाठी पहा मी सगळ्यात अगोदर इथे मी एकदा लॉग इन करतो पहा. मला काय करायचंय मला आर्टिकल ऍड करायचंय पण मला या ठिकाणी काय करावं लागेल मी डायरेक्टली आर्टिकल ऍड करू शकत नाही. समजा इथे पहा आता सध्या कुणी लॉग इन केलेलं आहे का तर कुणीच लॉग इन केलेलं नाहीये. पण मी काय करतो क्रिएट आर्टिकल वर मी क्लिक करतो. इथे मी राईट करतो पहा एक आर्टिकलला टायटल देतो दिस इज फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट बॅच. दिस इज पायथॉन वेब डेव्हलपमेंट बॅच असं मी टायटल दिलेलं आहे. आणि मी या ठिकाणी टाकतोय समजा पहा कंटेंट लक्ष टेकअप प्रोग्रामिंग इन्स्टिट्यूट काहीतरी मी या ठिकाणी माहिती भरतोय. ओके काहीतरी या ठिकाणी मी काय करतोय माहिती या ठिकाणी फिल करतोय. फक्त तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या मी अजून लॉग इन केलेलं नाहीये. मी सेव्ह बटनवर क्लिक करतोय. माझं या ठिकाणी पहा आर्टिकल ऍड होतोय का नाही माझा आर्टिकल होत नाही. तर इथे तुम्हाला एक एरर आला पहा काय आला एरर आलाय की तुम्ही विदाऊट लॉग इन करता तुम्ही आर्टिकल ऍड करू शकत नाही. तर मला एक आर्टिकल ऍड करायचंय. तर इथे पहा सगळ्यात अगोदर मी लॉग इन वर क्लिक करतो. तुम्ही जर समजा ओल्ड असताल जसं तुम्ही पहा ऑलरेडी तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुम्ही डायरेक्टली काय करणार युजर नेम आणि पासवर्ड टाकणार. पण आता मी नवीन आहे मला काय करायचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर इथे एक ऑप्शन दिसतं पहा न्यू रजिस्ट्रेशन हेअर. तर याच्यावर मी क्लिक करतो पहा. हा आता इथे मला माझी पूर्ण माहिती टाकायची आहे. पूर्ण माहिती या ठिकाणी मला काय करायची आहे एंटर करायची. समजा इथे पहा फर्स्ट नेम मी टाकतोय अक्षय. फर्स्ट नेम टाकतोय मी अक्षय. लास्ट नेम या ठिकाणी मी टाकतोय पहा XYZ. ईमेल आयडी टाकतोय मी akshay@gmail.com. त्यानंतर मी अक्षयचा युजर नेम टाकतोय अक्षय. युजर नेम या ठिकाणी मी टाकतोय अक्षय. हा पासवर्ड लक्षात घ्या पासवर्ड टाकतोय अक्षय@123 आणि कन्फर्म पासवर्ड पहा परत तोच अक्षय@123. हा लक्षात असू द्या पासवर्ड अक्षय@123. सेव्ह बटनवर या ठिकाणी मी क्लिक करतोय. तर इथे पहा ऑटोमॅटिकली माझं काय होणार आहे आता रजिस्ट्रेशन होणार आहे. काय होणार आहे रजिस्ट्रेशन होणार आहे. पण इथे पहा तुम्हाला काय केलंय रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ऑटोमॅटिकली जी काय माझी माहिती आहे ना ती माहिती कुठे जाणार आहे डेटाबेस मध्ये. जसं मी तुम्हाला इथे सांगितलंय पहा की आपण या ठिकाणी लॉग इन करतोय ऑटोमॅटिकली आपला डेटा कुठे स्टोअर होणार डेटाबेस मध्ये. तुम्हाला डेटाबेस चेक करायचा असेल तर मी तुम्हाला इथे डेटाबेस सुद्धा काय करून दाखवतो याचा ओपन करून दाखवतो. तर इथे मी आता चेक करतो की माझ्याकडे डेटाबेसेस कोणकोणता आहे नेमकी. ओके तर चेक करूया आपण की अक्षयची माहिती डेटाबेस मध्ये स्टोअर झालेली आहे का नाही स्टोअर झालेली आहे का नाही. इथे मी करतो शो टेबल्स. तर लक्षात घ्या डेटाबेस मध्ये आपल्याला काय शिकायचे क्युरी शिकायच्या डेटाबेस मध्ये असतात टेबल. हे पहा लक्षात असू द्या मी तुम्हाला फक्त समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे सर्व तुम्हाला शिकायचंय. मी तुम्हाला वन बाय वन एक एक स्टेप तुम्हाला या ठिकाणी मी इथपर्यंत नेणार आहे.
आता फक्त मी तुम्हाला समजून सांगण्याचा काय प्रयत्न करतोय की नेमकी वर्किंग काय होतंय आणि आपल्याला नेमकी काय करायचंय हे तुम्हाला मी इथे समजून सांगतोय पहा. तर इथे पहा आपण काय केलं आहे, अक्षयने या ठिकाणी लॉग इन केलं आहे. मी या ठिकाणी क्वेरी टाकतोय सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर. ओके, तर इथे पहा तुम्हाला सगळ्यात शेवटी अक्षयच्या ठिकाणी लॉग इन दिसेल पहा. हे पहा अक्षयच्या ठिकाणी ईमेल आयडी दिसतोय, अक्षयने किती वाजता लॉग इन केलेला आहे, कोणत्या तारखेला लॉग इन केलं आहे, त्याच्या या ठिकाणी युजर नेम काय आहे, पासवर्ड आहे, ती सगळी माहिती कुठे गेली आहे, आपली डेटाबेस मध्ये गेली आहे. कुठे गेली आहे, डेटाबेस मध्ये. आता मी या ठिकाणी काय करतो, अक्षयला लॉग इन करतो पहा. अक्षयचा युजर नेम काय आहे, अक्षयचा युजर नेम आहे अक्षय. काय आहे, अक्षय. पासवर्ड काय टाकलेला मी, पासवर्ड टाकलेला आहे अक्षय@1234. पासवर्ड आहे 123 पण मी 1234 केलेला आहे. तर चेक करा लॉग इन होतंय का, इथे आपण चेक करूया लॉग इन होतंय का. हे पहा इथे काय सांगतोय, नॉट अलाउड टू व्हिजिट वेबसाईट, म्हणजे या ठिकाणी तुमचं काय आहे, इनकरेक्ट आहे. तुम्हाला बरोबर माहिती टाका. आता मी बरोबर टाकतो पहा. इथे मी टाकतोय अक्षय@123 परत एकदा टाकतो हा, म्हणजे अक्षय@123 लॉग इन बटन वर क्लिक. चेक करूया आपण आता युजर नेम आणि पासवर्ड माझा करेक्ट आहे, लॉग इन होतोय का. चला इथे लॉग इन झालंय. आउटपुटला या ठिकाणी काय भेटतंय तुम्हाला, वेलकम अक्षय. काय भेटतंय, वेलकम अक्षय भेटतंय पहा. ओके, हा आता इथे पहा टोटल आर्टिकल आहेत. किती आर्टिकल आहेत आपण चेक करूया. टोटल किती आर्टिकल आहेत, समजा 7 पेजेस आहेत. 7 पेजेस म्हणजे एका पेजवर आहेत 4 आर्टिकल. एका पेजवर आहेत 4 आर्टिकल. मी सगळ्यात शेवटच्या पेजवर जातो. 7व्या पेजवर फक्त एकच आर्टिकल आहे. 7व्या पेजवर आहे फक्त एकच आर्टिकल. तर अक्षयला काय वाटलंय की मला, अक्षय काय करू शकतो, सर्वांचे आर्टिकल तो पाहू शकतो. सर्वांचे आर्टिकल तो पाहू शकतो, सर्वांचे आर्टिकल तो रीड करू शकतो, सर्वांच्या आर्टिकलला तो कमेंट देऊ शकतो, सर्वांच्या आर्टिकलला तो लाईक देऊ शकतो पहा, डिसलाईक देऊ शकतो. जसं आपण युट्यूबला पहा लाईक डिसलाईक देतो, कमेंट असेल कमेंट वगैरे आपण देतोय. आता दुसऱ्याचं समजा या ठिकाणी पहा अक्षय आहे. अक्षयला वाटलंय की हे जो काय लक्ष नावाचा ऑथर आहे त्याचं काय करायचं, आर्टिकल डिलीट करायचंय. तर आर्टिकल तो डिलीट करू शकतो का, इथे त्याला डिलीट नावाचं ऑप्शन येतंय का, नाही. अपडेट नावाचं ऑप्शन येतंय का, नाही. कारण अक्षय हा फक्त काय करू शकतो, दुसऱ्यांचे आर्टिकल तो फक्त पाहू शकतो, रीड करू शकतो, कारण तो मेन युजर नाहीये. डिलीट आणि ऍडमिट कोण करू शकतो, जर समजा या ठिकाणी लक्षला वाटलंय की मला या ठिकाणी काय करायचंय, डिलीट करायचंय, तर डिलीट कोण करू शकतो, फक्त या ठिकाणी लक्ष करू शकतो. समजा इथे साई करू शकतो, ज्याचं आर्टिकल तोच डिलीट आणि अपडेट करू शकतो. अक्षय फक्त काय करू शकतो, वाचू शकतो, पाहू शकतो आणि कमेंट लाईक डिसलाईक वगैरे तो देऊ शकतो. हे पहा मी या ठिकाणी काय करतो, आर्टिकल आता क्रिएट करतो. शेवटचा आर्टिकल पहा 7व्या पेजवर एकच आर्टिकल आहे. अक्षय काय करतोय, नवीन आर्टिकल क्रिएट करतोय. इथे मी राईट करतो पहा, इथे राईट करतोय लक्ष टेक हब सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग इन्स्टिट्यूट, या ठिकाणी मी टाकतो हेडिंग. इथे मी दिलेली हेडिंग आणि इथे राईट करतो पहा दिस इज फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट फर्स्ट सेशन. असं मी या ठिकाणी काहीतरी कंटेंट राईट करतो, म्हणजे हे टायटल आणि हे कंटेंट, एक एक्झाम्पल समजा. त्या पहा सेव्ह बटन वर मी क्लिक करतोय. हा अक्षय काय करतोय, त्याचं आर्टिकल ऍड करतोय. इथे तो काय म्हणतोय, डेटा टू लॉंग फॉर कॉलम टायटल, म्हणजे टायटल खूप लॉंग झालंय, कमी करा. इथे मी फक्त एवढंच टाकतो हा. किंवा इथे मी टाकतोय वेलकम LTH, वेलकम LTH. सेव्ह बटन वर क्लिक. हा तर इथे पहा अक्षयने काय केलंय, त्याचं आर्टिकल ऍड केलंय. कुठे ऍड होईल, सगळ्यात शेवटी. तर मी डायरेक्टली 7व्या पेजवर क्लिक करतो. हा इथे पहा अक्षयचं झालंय का आर्टिकल ऍड, ऑटोमॅटिकली आर्टिकल ऍड झालंय. हे पहा इथे आर्टिकलचं नाव, आर्टिकल कुणी ऍड केलंय, ज्यांनी लॉग इन केला असेल त्या लॉग इनचं ऑटोमॅटिकली नाव येणार आणि तो कंटेंट. म्हणजे थोडक्यात काय की अक्षय या ठिकाणी काय करू शकतो, आर्टिकल ऍड करू शकतो. आर्टिकल काय करू शकतो, तो ऍड करू शकतो. ओके, हा म्हणजे आता इथे पहा, आणि ही जी काय आपली माहिती आहे, ही माहिती आपली कुठे जाणार, ही माहिती जाणार आहे आपल्या
डेटाबेस मध्ये. डेटाबेस मध्ये पहा, इथे मी तुम्हाला परत डेटाबेस त्याचा ओपन करून दाखवतो. आता इथे परत शो टेबल्स, की अक्षयने ऍड केलेला आर्टिकल आपल्या ठिकाणी डेटाबेस मध्ये गेलेला आहे का नाही, एकदा आपण चेक करून पाहूया. तर इथे पहा सगळ्यात शेवटी आता हे जे काय जेवढे काय आर्टिकल्स आहेत ना, ते आर्टिकल्स तुमचे कुठे स्टोअर झालेले आहेत, तुमच्या डेटाबेस मध्ये स्टोअर झाले. हे पहा एवढे आर्टिकल्स आपल्याकडे आहेत, हे सगळे आर्टिकल्स तुम्हाला इथे शो झालेत. पहा सगळ्यात शेवटी तुम्हाला अक्षयचं आर्टिकल दिसेल. पहा वेलकम एलटीएच, हे पहा दिसतंय वेलकम एलटीएच, दिसतंय वेलकम एलटीएच. हा हे पहा सगळी माहिती तुम्हाला इथे दिसतीये. तर लक्षात घ्या, इथे घेऊन कोण गेलेला आहे, इथे घेऊन गेलेलं आहे थोडक्यात बॅकएंड. कोण घेऊन गेलेला आहे, बॅकएंड घेऊन गेलेला आहे. पहा म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की आपण काय करतो, आपण रिक्वेस्ट पाठवतो आणि आपल्याला काय भेटत असते, रिस्पॉन्स. पण हे जे काय वर्किंग चालू आहे, ते वर्किंग आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. आपल्याला फक्त काय दिसतं, आपल्याला फक्त या ठिकाणी फक्त वेबसाईट दिसते. पाठीमागे काय वर्किंग आहे, त्याचा कोणता कोड आहे किंवा त्यासाठी डेटाबेस कोणता युज केलाय, बॅकएंडला काय युज केलंय, ते आपल्याला दिसत नाही. आपल्याला फक्त काय दिसतं, फ्रंट एंड दिसतंय, म्हणजे डिझाईनचा पार्ट दिसतोय. तर माझा आवाज येतोय काय, आता तुमच्या ठिकाणी लक्षात आलेला असेल. पहा ओके, आपण या ठिकाणी अशा प्रकारे काम सुरू असतं. तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं, पहा की जे काय तुम्हाला डोळ्याने दिसतंय वेबसाईटचा पार्ट, त्याला आपण काय म्हणतो, फ्रंट एंड. इथे तुम्हाला फॉर्म दिसतोय, इथे तुम्ही काय करू शकता, लॉग इनचा फॉर्म दिसतोय, इथे तुम्हाला लॉग आउटचा फॉर्म दिसतोय, इथे रजिस्ट्रेशनचं पेज दिसतंय. हे समजा इथे याच्यापेक्षा अट्रॅक्टिव्ह तुम्ही काम करू शकता, एकदम तुम्ही अट्रॅक्टिव्ह वेबसाईट बनवू शकता. हे समजा एक नॉर्मल एक मी तुम्हाला पेज दाखवलेला आहे, त्याच्यापेक्षाही सुंदर अट्रॅक्टिव्ह तुम्ही वेबसाईट डिझाईन करू शकता. तर इथे पहा, जे डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. जो काही डिझायनिंगचा पार्ट आहे ना, त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. इथे तुम्ही वाचू शकता. पहा फ्रंट एंड वेब डेव्हलपमेंट is the development of the graphical user interface of the website use HTML, CSS and JavaScript. तर HTML, CSS, JavaScript चा यूज करून आपण काय करू शकतो, व्ह्यू युजर्स कॅन व्ह्यू अँड इंटरॅक्ट विथ द वेबसाईट. म्हणजे युजर या ठिकाणी पाहू शकतो आणि आपण वेबसाईट सोबत काय करू शकतो, कम्युनिकेशन, इंटरॅक्ट करू शकतो. ओके, तर लक्षात घ्या, आपल्या या ठिकाणी पहा फ्रंट एंड डेव्हलपमेंट, जे डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचंय फ्रंट एंड. आणि फ्रंट एंड मध्ये आपण कोणकोणत्या लँग्वेजेस शिकणार आहोत. पहा तर फ्रंट एंड मध्ये आपण शिकणार आहोत HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, jQuery, JSON, अजॅक्स आणि या ठिकाणी पहा सगळ्यात मेन म्हणजे फ्रेमवर्क. तर रिॲक्ट जेएस नावाचं एक फ्रेमवर्क आहे, अँग्युलर एक फ्रेमवर्क आहे, व्ह्यू एक फ्रेमवर्क आहे. ते फ्रेमवर्क शिकायचे. जर समजा तुम्हाला कोणत्याही IT कंपनीमध्ये फ्रंट एंड डेव्हलपमेंटच्या पोझिशनसाठी अप्लाय करायचं असेल, त्यासाठी तुमच्याकडे फ्रेमवर्क खूप महत्वाचा आहे. मग तुम्ही ते फ्रेमवर्क कोणतेही करू शकता. तर इथे पहा आपण या ठिकाणी याला म्हणतोय आपण UI टेक्नॉलॉजीज, याला म्हणतो आपण UI टेक्नॉलॉजीज आणि प्लस हे झाले तुमचे फ्रेमवर्क. तर हे पूर्ण आपण या ठिकाणी फ्रंट एंडच्या कोर्स मध्ये आपण कव्हर करतोय. तर HTML ला जवळजवळ लागतात आपल्याला एक 20-25 दिवस, CSS साठी आपल्याला लागतात एक 20-25 दिवस, म्हणजे 2 महिने आपण HTML CSS वर काम करेल, 1 महिना आपल्याला बूटस्ट्रॅप वर लागेल, जावास्क्रिप्ट jQuery ला आपल्याला परत 2 ते 3 महिने लागतील. म्हणजे ओव्हरऑल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळजवळ 5 ते 6 महिने या ठिकाणी आपल्याला फ्रंट एंड मध्ये शिकायचंय. इथे काय शिकायचं आपल्याला, फक्त वेबसाईट डेव्हलप तयार करायची शिकायची, डिझाईन करायची शिकायची. ओके, तर सक्त लक्षात घ्या, जे तुम्हाला दिसतंय त्याला म्हणायचं फ्रंट एंड. आणि इथे पहा आपण काय केलेलं आपल्या वेबसाईट मध्ये, मी रजिस्ट्रेशन केलं, माहिती या ठिकाणी टाकली, आपली माहिती डेटाबेस मध्ये गेली, डेटाबेस मधली माहिती या ठिकाणी मी ते लॉग इन वर क्लिक केलं, युजर नेम आणि पासवर्ड त्यांनी माझा चेक केला. जोपर्यंत युजर नेम आणि पासवर्ड मॅच होत नव्हता तोपर्यंत त्यांनी लॉग इन नाही केलं. तर एक काम कुणी केलंय, हे काम केलंय बॅकएंडनी. तर इथे बॅकएंडला मी काय यूज केलेलं आहे, या प्रोजेक्ट मध्ये समजा स्टुडंटचा प्रोजेक्ट आहे, काय यूज केलेला आहे त्यांनी, पायथॉन. तर इथे पहा बॅकएंड म्हणजे काय, इथे तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजेस यूज करता. पहा तर बॅकएंडला तिथे यूज केलेलं आहे त्यांनी पायथॉन. ओके, तर इथे तुम्ही वाचू शकता. पहा बॅकएंड डेव्हलपमेंट मीन्स वर्किंग ऑन सर्व्हर साइड. तुम्ही काम कुठे करता, सर्व्हरला. जसे या ठिकाणी पहा मी इथे कमांड टाकून माझं मी सर्व्हर, लोकल सर्व्हर या ठिकाणी स्टार्ट केलं होतं. पहा लोकल सर्व्हर या ठिकाणी मी स्टार्ट केलं होतं. पहा तुम्हाला दिसेल, पहा तुमचं लोकल होस्ट इथे दिसेल, पहा लोकल होस्टला. ओके,
हा, तर इथे तुम्ही काय करता, सर्व्हर साईडला तुम्ही काम करता. बॅकएंड डेव्हलप हे पहा, फोकसेस ऑन एव्हरीथिंग यू कॅनॉट सी ऑन अ वेबसाईट. तुम्ही या ठिकाणी वेबसाईट मध्ये जे काय काम चाललंय ना ते तुम्ही पाहू शकत नाही, बॅकएंडला दिसत नाही. बॅकएंड डेव्हलपर्स इन्शुअर द वेबसाईट परफॉर्म्स करेक्टली, फोकसिंग ऑन डेटाबेसेस. जे आपण डेटाबेस मध्ये आपल्याला काय करायचंय, त्याच्यासोबत काम करायचंय. बॅकएंड लॉजिक राईट करायचंय, तुम्हाला या ठिकाणी एपीआय क्रिएट करायचा आहे. ओके, तुम्हाला ठिकाणी सर्व्हर साईडला काम करायचंय. तर बॅकएंडला तुम्ही कोणतीही लँग्वेज शिकू शकता. पहा, बॅकएंडला तुम्ही जावा शिकू शकता, बॅकएंडला तुम्ही पायथॉन शिकू शकता, बॅकएंडला पीएचपी असेल, नोड.जेएस असेल. बॅकएंडला तुम्ही कोणतीही लँग्वेज तुम्ही शिकू शकता. प्लस फक्त त्याचं काय करा, एक फ्रेमवर्क शिका. कोणती पण लँग्वेज करा, पण त्याचं काय करा, फ्रेमवर्क करा. तर आजपासून पहा, आपण बॅच कोणती स्टार्ट करतोय, पायथॉनची. थोड्याच दिवसात आपण एक 3 ते 4 तारखेला आपण एक जावाची बॅच सुद्धा स्टार्ट करतोय. 3-4 तारखेला आपण जावाची बॅच सुद्धा काय करतोय, स्टार्ट करतोय. तर जावाच्या बॅच मध्ये आपण बॅकएंडला काय यूज करणार आहोत, जावा. पण आज आपण या ठिकाणी बॅच कोणती स्टार्ट करतोय, पायथॉनची. कोणती बॅच स्टार्ट करतोय, पायथॉनची. तर पायथॉन साठी या ठिकाणी पहा, आपण फ्रेमवर्क सुद्धा शिकणार आहोत. फ्रेमवर्क कोणतं, तर डिजंगो नावाचं एक फ्रेमवर्क आहे, जे आपण वेब डेव्हलपमेंटसाठी यूज करतो. पहा, ते तुमच्यासोबत या ठिकाणी आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. हा, चला. त्यानंतर पहा, तिसरा म्हणजे फुल स्टॅक मध्ये 3 लेअर, एक फ्रंट एंड लेअर, एक बॅक एंड आणि तिसरा असतो डेटाबेस. डेटाबेस कशासाठी, टू डेव्हलपर्स क्रिएट अँड मेंटेन डेटाबेस स्ट्रक्चर. तुमचा डेटा स्टोअर करण्यासाठी, टू स्टोअर द डेटा. तुमचा डेटा काय करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी. त्यासाठी आपल्या ठिकाणी काय यूज करावं लागतात, क्वेरी. काय यूज करायच्यात, क्वेरीज. तुम्हाला त्या क्वेरीज आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. तर डेटाबेसेस कोणकोणते आहेत, वेगवेगळे प्रकारचे डेटाबेसेस आहेत. पहा, MySQL असेल, एसक्यूएल असेल, MongoDB असेल, PL/SQL असेल. तुम्ही यापैकी कोणताही डेटाबेस काय करू शकता, शिकून तुम्ही त्याच्यासोबत काम करू शकता. सगळ्या डेटाबेस शिकण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कोणता तरी एक डेटाबेस जरी शिकले तरी तुम्ही डेटाबेस सोबत काम करू शकता. म्हणजे पहा, जर समजा तुम्हाला फ्रंट एंड येत असेल तर तुम्ही कोण होता, फ्रंट एंड डेव्हलपर होता. जर तुम्हाला बॅक एंड येत असेल तुम्ही होता बॅक एंड डेव्हलपर. जर तुम्हाला डेटाबेस येत असेल तर तुम्ही होता एक डेटाबेस डेव्हलपर. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला फ्रंट एंड पण येतंय, ज्यावेळेस बॅक एंड पण येतंय, ज्यावेळेस डेटाबेस पण येतोय, अशा तिघांचं तुमच्याकडे काय आहे, स्किल आहे. तर अशा वेळेस तुम्ही होता एक फुल स्टॅक डेव्हलपर. फुल स्टॅक, त्याला सर्व येतंय. त्याला फ्रंट एंड पण येतंय, बॅक एंड पण येतंय, डेटाबेस पण येतोय, फ्रेमवर्क पण येत आहेत, एआय पण येतंय, सगळं येतंय त्याला. तर त्यासाठी याला आपण म्हणतो फुल स्टॅक डेव्हलपर. ओके, आणि सध्या मार्केटमध्ये फुल स्टॅक डेव्हलपरला खूप डिमांड आहे. ओके, हा, त्यासाठी लक्षात घ्या, फुल स्टॅक मध्ये तुम्हाला फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस याच्या सोबत तुम्हाला काम करायच्यात. या टेक्नॉलॉजीज तुम्हाला शिकून घ्यायच्यात. ओके, तर इथे तुम्हाला एक थोडीफार आयडिया आलेली असेल की नेमकी फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे काय. मी फक्त तुम्हाला आता एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की व्हॉट इज फुल स्टॅक डेव्हलपर. तर सर्वांना समजलंय का, एकदा मेसेज करा बरं. नंतर पुढे पहा, जसं मी तुम्हाला आता सांगितलंय की आपण बॅकएंडला यूज करणार आहोत पायथॉन. बॅकएंडला काय यूज करणार आहोत, पायथॉन यूज करणार आहोत. तर पायथॉन आपण उद्यापासून स्टार्ट करतोय, म्हणजे ऍक्च्युअली स्टार्ट उद्यापासून करतोय. ओके, आता इथे पहा, बॅकएंडला आपण पायथॉन यूज करतोय, तर आपण कोण होणार आहोत, एक फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर. कोण होणार आहोत, एक फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर आपण या ठिकाणी होणार आहोत. ओके, हा, तर आता पहा, आपली जी काय बॅच आहे ना, त्या बॅच मध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय पहा की आपल्याला काय काय शिकायचंय. तर फुल स्टॅक मध्ये या ठिकाणी पहा, सगळ्यात अगोदर आपण काय केलं आहे, 3 पार्ट केलेले आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलंय, फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस आपल्याला त्याच्यासोबत काम करायचंय. पण इथे आपण काय केलेलं आहे, जो काय आपला कोर्स आहे ना, तो मी 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 आणि मॉड्यूल 3 अशा 3 पार्ट मध्ये मी काय केलं, डिवाइड केलंय. मॉड्यूल 1 मध्ये आपण काय शिकणार आहोत, तर बॅक एंड शिकणार आहोत. मॉड्यूल 2 मध्ये काय केलेलं आपण, फ्रंट एंड. आणि मॉड्यूल 3 मध्ये काय केलं तर आपण फ्रेमवर्क. मग फ्रंट एंडचं फ्रेमवर्क असू द्या किंवा तुमचं मग बॅकएंडचं फ्रेमवर्क असू द्या. तर बॅकएंड मध्ये मॉड्यूल 1, तर आजपासून म्हणजे उद्यापासून आपण ऍक्च्युअली स्टार्ट करतोय. तर सांगूयात की उद्यापासून आपलं मॉड्यूल 1 आपण स्टार्ट करतोय. मॉड्यूल 1 उद्यापासून आपण स्टार्ट करतोय. तर मॉड्यूल 1 मध्ये काय, आपण बॅकएंडने सुरुवात करतोय.
मॉड्यूल 1 मध्ये आपण बॅकएंड म्हणजे जी काही बॅच आहे ना, ती बॅच मध्ये आपण सगळ्यात अगोदर शिकतोय पायथॉन. म्हणजे मॉड्यूल 1 मध्ये अगोदर कोर पायथॉन, त्यानंतर ऍडव्हान्स पायथॉन, त्यानंतर पायथॉनचे मॉड्यूल्स, त्यानंतर पुढे शिकायचं तुम्हाला पायथॉन मध्ये प्रोजेक्ट, त्यानंतर तुम्हाला शिकायचं डेटाबेसेस, अजून पण खूप सारे या ठिकाणी कंटेंट आहे पहा. तर उद्यापासून आपण आपल्या मॉड्यूल 1 ना आपण स्टार्ट करतोय आणि मॉड्यूल 2 आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय पहा डेमो लेक्चर झाल्यानंतर. तर तुम्हाला मी सांगतोय सुरुवातीचे 3 डेमो लेक्चर्स म्हणजे जे काही मॉड्यूल 1 चे 3 डेमो लेक्चर्स आहेत ते पूर्णपणे फ्री डेमो लेक्चर्स आहेत पहा. फ्री डेमो लेक्चर्स आहेत. डेमो लेक्चर्स केल्यानंतर तुम्हाला जर वाटलंय की बॅच पुढे कंटिन्यू करायची, मला सगळं शिकवलेलं समजतंय, तर तुम्हाला काय करायचंय, फीज भरून किंवा रजिस्ट्रेशन करून तुम्हाला काय करायची, तुमची सीट बुक करायची आणि त्यानंतर 3 दिवसानंतर आपण चौथ्या दिवशी मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 अशा दोन्ही मॉड्यूलला आपण सोबत सुरुवात करतोय. म्हणजे आपण काय करणार आहोत मी तुम्हाला चौथ्या दिवशी सांगतोय. आपण या ठिकाणी 1 ते 1.5 तास म्हणजे 1 तास एक कन्सिडर करा, 1 तास आपण बॅकएंड वर काम करतोय, 1 तास आपण फ्रंट एंड वर काम करणार आहोत. म्हणजे जी काय आपली बॅच आहे ती बॅच चालेल तुमची जवळजवळ 2.5 तास, 2.5 ते 3 तास एक कन्सिडर करा, कारण त्याच्यामध्ये डेमो असतील, तुमच्याकडून मी डेमो कंप्लीट करून घेईन. म्हणजे आपण काय करतोय, मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 हे दोन्ही मॉड्यूल आपण सोबत काम करणार आहोत. 1 तास बॅकएंड वर, 1 तास फ्रंट एंड वर. पण हे कधी, 3 डेमो लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर. सध्या आपण काय करतोय, फक्त मॉड्यूल 1 स्टार्ट करतोय. ओके. आणि त्यानंतर आपला असेल फ्रंट एंड मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलंय काय काय शिकणार आहोत आपण, HTML, CSS, बुटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, jQuery, JSON, अजॅक्स, त्यानंतर तुमचं एक तर अँग्युलर किंवा React.js नावाचं फ्रेमवर्क आपण या ठिकाणी कंटिन्यू करतोय. आणि मॉड्यूल 3 आपण कधी शिकणार, आपण सगळ्यात शेवटी शिकणार. म्हणजे मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 आपण सोबत शिकतोय आणि ते संपल्यानंतर हे दोन्ही सोबत संपतील. ओके. आणि त्या संपल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी फोकस करणार आपल्या फ्रेमवर्कवर. कुठे फोकस करणार आपण, फ्रेमवर्क कडे. म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे प्रोजेक्ट. तर इथे तुम्ही पायथॉन मध्ये पण प्रोजेक्ट बनवता आणि तुम्ही डिजांगो फ्रेमवर्क मध्ये सुद्धा प्रोजेक्ट बनवू शकता पहा. आणि तुम्ही इथे बनवणार आहात, 1 नाही 2 नाही, जवळजवळ 3 ते 4 प्रोजेक्ट तुम्ही स्वतः बनवणार आहात पहा. ओके. तर इथे पहा अशा प्रकारे आपण काय करतोय, आपली कोर्स कंटेंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे, मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 अँड मॉड्यूल 3 मध्ये. उद्यापासून आपण मॉड्यूल 1 ला स्टार्ट करतोय. ओके. त्यानंतर पहा, त्यानंतर कोर्सचे थोडेफार तुम्हाला मी हायलाइट सांगतोय पहा. जी काय बॅच आहे ती बॅच आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे चालेल पहा. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे चालेल पहा. तुम्हाला जर ऑनलाईन करायची असेल तुम्ही ऑनलाईन करू शकता, ऑफलाईन करायची असेल तुम्ही बॅच ऑफलाईन सुद्धा करू शकता. जे काय ऍड्रेस आहेत ते ऍड्रेस मी तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगतो पहा. ऑफलाईन जर करायचे असेल तर ऑफलाईन करण्यासाठी या ठिकाणी पहा, ब्रांच 1 या ठिकाणी शेवगाव न्यू आर्ट्स कॉलेज समोर आपल्या ठिकाणी ऑफिस आहे आणि ब्रांच 2 दिल्ली गेट अहिल्यानगर तिथे आपलं एक ऑफिस आहे. तिथे तुम्ही काय करू शकता, बॅच ऑफलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता. डिपेंड तुमच्यावर आहे की तुम्हाला ऑनलाईन करायचंय का ऑफलाईन. ओके. शक्यतो या ठिकाणी मी सजेस्ट करतो की तुम्ही बॅच काय करा, ऑफलाईन करण्याचा प्रयत्न करा. कारण हा जो काय कोर्स आहे हा कोर्स तुमचा सिलेबस नाहीये, याच्यावर तुम्हाला जॉब भेटणार आहे. हा जॉब ओरिएंटेड कोर्स आहे. कसा आहे, जॉब ओरिएंटेड कोर्स आहे. ओके. तर मी या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ऑफलाईन ट्रेनिंग घ्या. अदरवाईज जर समजा तुम्ही शक्य नसेल तर ऑनलाईन तुम्ही बॅच करू शकता, जशी आज तुम्ही करताय सेम त्या प्रकारे. त्यानंतर पहा इथे तुम्हाला जी काय बॅच आहे ती लाईव्ह बॅच असेल, लाईव्ह कोडिंग अँड लाईव्ह बॅच. म्हणजे इथे तुम्हाला मी पूर्ण काम प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. पूर्ण या ठिकाणी लाईव्ह कोडिंग मी तुम्हाला करून दाखवणार आहे. असं नाहीये की मी ऑलरेडी पीपीटी तयार केली आहे आणि तो कोड मी तुम्हाला वाचून सांगतोय किंवा मी तुम्हाला त्याला कॉपी पेस्ट करून सांगतोय, असं काम होणार नाहीये. सुरुवातीची थिअरी थोडीफार मी तुम्हाला पीपीटी प्रेझेंटेशन करून सांगेन, पण ज्या वेळेस प्रोग्राम स्टार्ट होतील ना ते पूर्ण प्रोग्राम आपण लाईव्ह करणार आहोत. म्हणजे प्रोग्राम मध्ये तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी दिसतील. मला जे एरर येतील ते एरर तुम्हाला दिसतील. जर मला माझा कॉमा राहिला तुम्हाला दिसेल, माझा सेमी कॉमा मिसिंग असेल तुम्हाला दिसेल. म्हणजे जे काय मी या ठिकाणी काम करेल ते सगळं तुम्हाला दिसणार आहे. ओके. म्हणजे टोटली 100% या ठिकाणी काय असेल, तुमची प्रॅक्टिकल ट्रेनिंग असेल. त्यानंतर पहा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड केले असतील पहा.
रेकॉर्डेड व्हिडिओचे आपण कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा चार्जेस वगैरे घेत नाहीये. रेकॉर्डेड व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण काय करतोय, रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड करतोय. पहा कशा कारणाने, जर समजा तुम्ही या ठिकाणी तुमचा टॉपिक मिस झाला, तुम्ही आजारी असाल, तुम्हाला काहीतरी काम आलेलं असेल अचानक, तर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून काय करू शकता, व्हिडिओ तुम्ही राहिलेला टॉपिक तुम्ही कव्हर करू शकता आणि तुम्ही पूर्ण मॅनेज करू शकता. त्यानंतर पहा ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला काढण्याची आवश्यकता नाहीये. नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड पूर्ण जी काय पीडीएफ आहे ती पीडीएफ मी तुम्हाला नोट्सची पीडीएफ सेंड करणार आहे. तुम्हाला नोट्स काढण्याची आवश्यकता नाहीये. पूर्ण फोकस आपल्याला द्यायचा आहे प्रॅक्टिकलवर. कशावर फोकस द्यायचा आहे, प्रॅक्टिकली. कारण का, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आयटी कंपनीमध्ये काम करताय तुम्ही प्रॅक्टिकली काम करणार आहेत. प्रॅक्टिकली, थेरोटिकली पार्ट तर आपण कव्हर करणारच आहोत, पण तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे पहा थेरोटिकली पार्टचा. त्यानंतर पहा तुमच्याकडे वैयक्तिक मार्गदर्शन असेल, कारण जी काय बॅच आहे ती लिमिटेड सीट आहेत. आपण काय जास्त या ठिकाणी मुलं घेत नाही. जवळजवळ 10, 15, 20 मुलं भेटले खूप झाले. आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या नकोय. कारण काय, जास्त जर संख्या असेल तर वैयक्तिक लक्ष देता येत नाही. तुमच्या एरर्स, तुमच्या या ठिकाणी जे काय प्रॉब्लेम्स समजून घेता येत नाही. जर जर लिमिटेड असेल ना 10 ते 15 मुलांची बॅच तर खूप झाली. कारण तुमच्यापर्यंत मी काय करतोय, पूर्णपणे हे करतोय, लक्ष देतोय. 1 to 1 मेंटरशिप या ठिकाणी राहील. तुम्हाला काय अडचण आली आहे तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता. त्यानंतर पहा तुम्हाला कोर्स सर्टिफिकेशन कम्प्लिशन भेटलं जाईल. पहा कम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल. टोटल ISO सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. आणि इथे पहा तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इंटर्नशिप सुद्धा तुम्ही करू शकता. पहा पुढे जाऊन तुम्ही 3 मंथ 6 मंथची इंटर्नशिप सुद्धा तुम्ही करू शकता. पहा आता प्लेसमेंट असिस्टंट कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रकारे या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंटसाठी पूर्ण सहकार्य केलं जाईल. प्लेसमेंट तर 100% ऑलरेडी तुम्ही तर प्लेस होणारच आहात. मी तुम्हाला ठिकाणी का म्हणतोय, कारण प्लेसमेंट असिस्टंट का म्हणतोय, समजा या ठिकाणी पहा 6 महिन्याच्या ठिकाणी कोर्स आहेत. 6 महिन्याचा एक कोर्स आहे आणि समजा तुमच्या ठिकाणी पहा तुम्ही ऍडमिशन केलेलं आहे, तुमचे पालक आलेत आणि तुमच्या पालकांनी काय केलंय, 1 टाइम पेड फीज करून मला काय केलं आहे, ऍडमिशन कन्फर्म केलं आहे. पण पालकाने या ठिकाणी ऍडमिशन कंप्लीट केलंय, पण तुम्ही काय करतायत, रेग्युलर 3 मंथ आले, रेग्युलर 3 मंथ आले आणि शेवटचे 3 महिने तुम्ही आलेच नाहीत. तुम्ही शेवटचे 3 महिने आलेच नाहीत किंवा टाइमपास तुम्ही केला. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी पालक आले, मला विचारलंय की सर माझा मुलगा तर दररोज येतोय, तुमची जी काही फी होती ती फी पूर्णपणे कंप्लीट केली आहे, माझ्या मुलाला जॉब द्या, भेटतच नाहीये. तर इथे पहा त्या मुलाने कोर्स कंप्लीट केलाच नाही, त्याच्याकडे पूर्ण नॉलेज आहे का, नाही. तर अशा वेळेस मी त्याला 100% प्लेसमेंट देऊ शकतो का? मी त्याला या ठिकाणी दुसऱ्या, जर माझ्या एखादी हायरिंग असेल तर मी त्याला पाठवू शकतो का? नाही. म्हणजे मला या ठिकाणी म्हणायचं काय, की मी तुम्हाला 100% प्लेसमेंट असंही म्हणू शकतो, पण आपल्याला खोटं बोलायचं नाही. जर समजा तुमच्याकडे स्किल असेल, तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्हाला 100% जॉब भेटतो. 100% जॉब भेटतो. जे काय तुम्हाला सहकार्य करायचंय, प्रोफाईल कशी हो, तुमचा रिझ्यूम कसा तयार करायचा आहे, रिझ्यूम तुमचा लिंक्डइन वर अपलोड कसा करायचा आहे, अकाउंट कसं खोलायचंय, हायरिंग कशा सर्च करायच्या आहेत, ही सर्व माहिती, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन, मॉक इंटरव्ह्यू आपण या ठिकाणी घेतोय, हे सर्व मी या ठिकाणी तुमच्याकडून करून घेणार आहे. पहा ओके, या सर्व गोष्टी याच्यापेक्षाही जास्त या ठिकाणी पहा आपण या ठिकाणी घेतोय. त्यानंतर पहा या ठिकाणी जी काय बॅच आहे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करू शकता. दोन्ही ऍड्रेसेस या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहेत. त्यानंतर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. पहा त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला काही जरी या ठिकाणी इश्यू किंवा काही जरी प्रॉब्लेम आला, तुम्ही या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट करा, तुमच्यासोबत या ठिकाणी आपण चर्चा करू. त्यानंतर पहा ओके, त्यानंतर पहा सगळ्यात शेवटचा विषय म्हणजे काय, की फी स्ट्रक्चर. सगळ्यात शेवटचं म्हणजे काय, फी स्ट्रक्चर. तर आज पहिला दिवस आहे, पूर्ण 3 दिवस हे फ्री डेमो लेक्चर्स आहेत. अजून या ठिकाणी आपण 2 डेमो लेक्चर्स घेणार आहोत. ओके, तर आपला जो काय क्लासचा टाइम असेल, क्लासचा टाइम असेल 4 ते 5, 4 ते 5:30 म्हणजे 1.5 तास आपली बॅच चालेल. पण सुरुवातीला आपण 1 तास बॅच घेणार आहोत, 1 ते 1.25 तास आपण बॅच घेणार आहोत. तर हा मी तुम्हाला टाइम सांगितलाय.
पुढे जाऊन जर समजा विद्यार्थी म्हणले की सर या ठिकाणी हा टाइम मला मॅनेज होत नाहीये, या टायमिंगला मला जमत नाहीये, तर आपण पुढे जाऊन टाइम चेंज करू शकतो. पण जे काही 3 डेमो लेक्चर्स आहेत ते 3 डेमो लेक्चर्स या ठिकाणी 4 ते 5:30 या टायमिंगला होतील पहा. पूर्ण कोर्स ड्युरेशन आहे टोटल तुमचं 6 ते 7 महिने. दररोज तुम्हाला 2.5 ते 3 तास प्रॅक्टिस करायची डेली. कोर्स किती महिने चालेल तुमचा? जवळ 6 ते 7 महिने कोर्स चालेल पहा. आणि कोर्सची फी सांगतोय पहा, जी एक कोर्सची फी साठी जी काय बॅच आपण आज स्टार्ट केली आहे ना, त्या बॅचला आपण एक ऑफर देतोय पहा. ऍक्च्युअली ह्या बॅचची फी 18,000 रुपये बॅचची फी आहे पहा. रेग्युलर मध्ये 18,000 रुपये या ठिकाणी बॅचची फी आहे. पण सध्या या ठिकाणी पहा आपण एक ऑफर देतोय. ऑफर आहे की जर समजा तुम्ही ही बॅच जर जॉईन करत असताल आजची, तर तुमच्यासाठी या ठिकाणी फी आहे पहा फक्त 10,000 रुपये. आणि 10,000 रुपये तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट मध्ये देऊ शकता. जी काय 10,000 रुपये फी आहे, फक्त 10,000 रुपये, 18,000 नाहीये, फक्त 10,000 रुपये, जवळजवळ 50% ऑफ. ओके, तर फी तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट मध्ये पेड करू शकता. आणि जर समजा तुम्ही एकाच इन्स्टॉलमेंट मध्ये जर फी पेड केली, कुणासाठी बोलतोय मी? ऑफलाईन साठी. हा, जर समजा तुम्ही लेक्चर ऑफलाईन करत असताल, तर ऑफलाईन जर तुम्ही करत असताल तर 2 इन्स्टॉलमेंट साठी 10,000 रुपये आणि एका इन्स्टॉलमेंट मध्ये जर पेड केली तर 8,000 रुपये. आणि ऑनलाईन स्टुडंटसाठी पहा, जर तुम्हाला बॅच ऑनलाईन करायची असेल तर त्यासाठी फी असेल 12,000 रुपये. किती? 12,000 रुपये. आणि वन टाइम पेड केली तर 10,000 रुपये. हे फी स्ट्रक्चर मी ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा. ऑफलाईन साठी या ठिकाणी 10, ऑनलाईन साठी 12, वन टाइम जर पेड केली ऑफलाईनने तर 8 आणि ऑनलाईन जर पेड केली 10. म्हणजे 8,000 रुपये म्हणजे या ठिकाणी खूप कमी आहे पहा. खूप कमी फीज आहेत. याच्यामध्ये टोटल मी तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतोय, यामध्ये टोटल मी तुम्हाला प्लेसमेंट असिस्टंट प्रोव्हाइड करतोय, यामध्ये टोटल मी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ फ्री मध्ये देतोय. रेकॉर्डेड व्हिडिओची मी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा चार्जेस घेणार नाहीयेत. टोटल बॅच आपली 7 महिने चालेल पहा. ओके, हा, तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील फ्री रिगार्डिंग वगैरे, तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर किंवा तुम्ही मला मेसेज किंवा मला कॉल करू शकता पहा. ओके, तर हे झालं आपलं कोर्स बद्दल. चला, तर त्यानंतर पहा, जर तुमचे काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा, म्हणजे मी तुम्हाला त्याचं उत्तर देतोय. आज पहिला डेमो लेक्चर होता. उद्यापासून आपण पायथॉनला आपण स्टार्ट करतोय. ओके, तर सर्वांनी लेक्चर अटेंड करा. जर तुमचे कुणी मित्र मैत्रिणी असतील त्यांनाही तुम्ही सजेस्ट करा, डेमो लेक्चर अटेंड करायला सांगा. डेमो लेक्चर्सचे आपण कुठल्याही प्रकारे फी वगैरे घेत नाही. डेमो लेक्चर करून तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. ओके, चला, तर ऑनलाईनचे मेंबर्स, ऑफलाईनचे मेंबर्स, तुमचे जर काही मला डाऊट असतील, प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा, म्हणजे मी तुम्हाला क्लिअर करतो. आज पहिला दिवस आहे म्हणून इतकंच. आज फक्त एक इंट्रोडक्शन घेतोय आपण. उद्यापासून आपण स्टार्ट करतोय.